राणी मॅडम थांबा ना. सर मॅडम नका ना म्हणू. अहो एक महत्वाची गोष्ट द्यायची तर राहूनच गेली तुम्हाला. अहो आता काय द्यायचंय? आता काय देऊ नका बर का. हे एवढं दिलंय ना तेवढंच खूप आहे. नाही नाही असं कसं. ती गोष्ट तू घातलीस ना तुझा लुक आणखी एनहान्स होईल. नाही हा सर, राहू द्या बरं. आता काहीच देऊ नका तुम्ही मला. अहो मला याच्यातच अवघडल्यासारखं होतंय. हेच खूप जड झालंय मला. तुम्ही राहू द्या. नाही काही जड वगैरे झालेलं नाहीये. रिलॅक्स कर आणि जे मी देईन ते घाल गपचूप. अहो सर तुमचं ऐकलं का नाही मी? मग आता तुम्ही पण ऐका ना माझं. हो हॅलो बॉस मी आहे तुझा आणि मला एक्सक्युजेस बिलकुल चालत नाहीत. ते काय नाही बॉस जे सांगेल ते पीएने ऐकायचं म्हणजे ऐकायचं. ठीक आहे सर. म्हणजे मगापासनं तुम्ही या घड्याळाबद्दल बोलत होतात का? हो. मला वाटलं तुम्ही आता काय देताय आणि काय नाही. तुम्ही काही करायला गेलात ना सर तर मला ना धडकीच भरते. टेन्शन घेऊ नकोस. इतकाही वाईट नाहीये मी. मी म्हटलं की तू आतापर्यंत वेळेची व्हॅल्यू करत आली आहेस सो इथून पुढेही कर आणि तुझी वेळ बदलून दाखव. चला आता टाइम वेस्ट करू नकोस. हे पटकन मला घालून दाखव. तुला सूट होईल हे. अहो सर एवढ्या महाग घड्याळाची सवय नाही हो मला. म्हणजे तुम्ही प्लीज रागवू नका पण हे घड्याळ तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. नाही माझ्याकडे माझं आहे. दिस वन इज फॉर यू. आणि काय आहे ना ते फक्त घड्याळ महाग नाहीये त्यातली वेळ सुद्धा तितकीच महत्वाची. आणि मे बी तुला माहित नसेल तुझा बॉस खूप खडूस आहे. त्याला वेळ वाया गेलेला आवडत नाही. हे बाकी बरोबर बोललात हा. माझ्या नशिबी खरंच खडूस बॉस आलाय. अरे म्हणजे तुला खरंच असं वाटतं की मी खडूस आहे? वाटतं? हो म्हणजे कन्फर्म आहे. अहो तुम्ही सगळं मलाच विचारताय. तुम्हाला नाही का जाणवलं असं कधी? शे काय झालं सर? तुमचं तोंड तर पारच उतरलो. अच्छा म्हणजे तू माझी मस्करी करत होतीस? अहो मी म्हटलं तुम्ही माझ्यासारखी मस्करी करता मग आपण पण कधीतरी करावी. पण खरं सांगू का सर सुरुवातीला ना तुम्ही मला एकदम खडूस वाटलेला होता पण मग आता असं वाटतं की तसे मनाने बरे आहात तुम्ही. म्हणजे फक्त बराच आहे मी. नाही 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 चांगले आहात ना तुम्ही. खूप चांगले आहात. आता खुश? आणि तू मस्करी करू नकोस हा माझी. महाग पडेल तुला. बरं सर ऐका ना. बघा मी वेळेवर येईन. अजिबात उशीर करणार नाही. पण हे एवढं महागडं घड्याळ नको आहो मला. मला झेपणारच नाही हे. काही नाही होत घाल तू. अहो पण आता हे एवढं महागडं घड्याळ कोणी दिलं मला असं जर कोणी विचारलं तर मी काय सांगू त्यांना? सांगायचं त्यांना की तू माझी तू माझी काय? हा बोलता बोलता एकदम थांबलात तुम्ही. काय सांगायचं? तू माझी काय? तू माझी हा तू त्यांना सांगायचंस की तू माझी पीए आहेस. बरं चल आता ते नाही नाही म्हणण्यात टाइम वेस्ट करू नकोस आणि मला ते घड्याळ घालून दाखव. ठीक आहे. बघितलं किती छान दिसतंय तुला ते. अगदी तुझ्याच अगदी माझ्यासारखं कमाल दिसतंय. बरं चल निघूया आपण आता. पहिल्याच दिवशी उशीर नको व्हायला ना. चला.